जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत. तर आज आहे रविवार म्हटलं की तुम्ही म्हणत असाल काय सायली कुठे चालली. तर आपलं काय रविवार म्हणलं शनिवार रविवार फिक्स असतो, ते म्हणजे आपल्या गावाला म्हणजे साताऱ्याला. तर आज मी गावी निघाली आहे. तर तुम्ही आज काहीतरी भयानक गोष्ट बघणार आहे, कारण की मी अजून कुठेच दाखवलेलं नाही आणि रिव्हील पण केलं नाही. मुळात मीच गेली नाही आहे तिकडे, फक्त आमचे अण्णा जातात ते आणि कामं करतात ते आणि येतात ते. तर तिकडे गेल्यावर ते तुम्हाला पण बघायला भेटत. आमचे दादा बघा बसलेत आपले, सकाळचं छान आवरून वगैरे. आता नाश्ता आमचा राहिलाय, नाश्ता करणार. तर चला तर मग निघूयात आता आपण साताराला, म्हणजेच आपल्या गावाला मूळला. तर आता मी आली आहे सासवडमध्ये. सासवडमध्ये थोडं भिवरीचं थोडं पुढे आलात ना तुम्ही की इथे शिव मंदिर हिवरे म्हणून इथे आहे. तर खूप सुंदर मंदिर आहे, मला इतकं आवडलं आहे ना. आवाज बघा किती घुमतोय. बाहेर इतकं ऊन आहे आणि आतमध्ये आल्यावरती इतकं भयंकर थंड आहे ना, खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला महादेवांची पिंड दाखवते, खूप सुंदर प्रकारे छान असं सजावट केलेली आहे, ती पण तुम्हाला दाखवते. सुंदर मंदिर आहे, तुम्ही शूट करण्यासाठी पण येऊ शकता. पण इथं आलं ते परमिशन घ्या बरं का. मला माहिती नाही, मी आले आणि मी बघितलं इथं, चेक केलं, असं काही कुठं लिहिलेलं नाही की तुम्ही शूट करू शकत नाही वगैरे. तर नक्की या, एक दिवस नक्की या, इथे विजिट करा सगळ्यांनी मंदिरला. खूप सुंदर मंदिर, खूप सुंदर. बाजूचा म्हणजे पूर्ण परिसर बघू शकता, मोठी मोठी नारळाची झाडं आहेत. की सुंदर असं ना, स्ट्रक्चर खूप छान आहे, जुन्या काळातलं स्ट्रक्चर आहे प्रॉपर. तुळशी वृंदावन, छानशी अशी नारळाची झाडं आणि मंदिर. इकडे मेन रोड आहे आणि इथे हा वडा किंवा नदी असेल आणि त्याच्याच समोर बरोबर हे मंदिर. किती सुंदर लोकेशन आहे बघू शकता. नारळाची झाडं आणि गर्द सावली आतमध्ये. तुम्ही गेल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर पूर्ण सावली आणि खूप सुंदर मंदिर आहे. शूट करण्यासाठी काय, तुम्ही दर्शनासाठी सुद्धा येऊ शकता. आणि मी आज ब्लॉगमध्ये सांगितलंच नाही आज माझ्यासोबत कोण कोण आहे. माझ्यासोबत आहेत ना आमचे डॅडी आहेत, इकडे डॅडी आणि इकडे आमचे प्रज्वत दादा आहेत. सुट्टी काढून आले तर आपलं नाही सुट्टी, हा आज रविवारच, आज सुट्टी फायनल, त्यांना सुट्टी भेटली आणि आले. तर एकतर मला काल म्हणत होते ताई सांगतो, ताई करतो, नाही मस्का मारलाय मी तेव्हा आलत. नाही पण बिचारी येतात कधी नाही म्हणत नाहीत मला. मी म्हणाल तेव्हा ठीक आहे चलो आता आम्ही निघालोय. आम्ही कधीच निघालो, आम्ही पोहोचलो पण असतात अर्धा रस्त्यात बरं का. पण मी तिथं व्हिडिओ काढायला थांबले त्यामुळं पप्पा म्हणत असतील ह्या पोरीला घेऊन येणार काही सुद्धा पॉइंट नाही. होय माझी कामं जी होणार आहेत ती होत नाही. तिकडं गावाकडे काम त्यांनी लय काढले, तर तुम्हाला गावाकडे गेल्यावरतीच दाखवणार काय काम काढलंय डॅडींनी. किती पण महागड्या गाडीत बसा, पण या गाडीमध्ये बसण्याचं सुखच वेगळं. लोकेशन तर मला काय माहिती नाही, पण आम्ही इथे थांबलोय. तर इथे बघू शकता खूप सुंदर असं लोकेशन आहे. नारळाची झाड आहेत आणि इकडे बघू शकता इकडे आंब्याचं झाड आहे आणि आंबे लागलेत. मुहूर्त आहेच आहेत, त्याच्याबरोबर छोटे छोटे आंबे पण लागलेत. आणि हे जे शूट आहे ना, हे मोठ्या मोबाईल मधले, आपल्या मोबाईल मधले नाही. 17 मधले. कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांनी. इथे बघा छोटे छोटे आंबे लागलेत, मोहर पण आहे आणि आंबे पण लागलेत. यंदा आंबे लई येत. आणि हा व्ह्यू बघा, वाटतंय की नाही आली की नाही मी कोकणात. काही पावसाळ्यामध्ये हा ताठवड्याचा घाट हिरवा हिरवा गार असतं नुसतं, असं वाटतं इथनं जायलाच नको, एवढा सुंदर दिसतं. आणि आता बघा अख्खं वाळले, उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय आत्ताच मार्च मध्येच.
म्हटलं आता यात्रेमध्ये तर काय होणार आहे पुढच्या महिन्यात देव जाणे. असं तळूनच निघणार आहे मला असं वाटतं यात्रेमध्ये. तर लय ऊन पडलंय, लय ऊन वाढलंय, टेम्परेचर भयंकर वाढलंय. जेवढा पाऊस झालाय ना त्याच्या दुपटीने टेम्परेचर असं म्हटलं तरी चालेल. अख्खं सुकलंय सगळं. आले मोळच्या घरी आणि तुम्हाला जी गोष्ट दाखवायची ती दाखवलीच नाहीये. इकडे बघू शकता लई सामान आहे, नुसतं सामान 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 झालंय. विटा आणल्या, तिकडे सिमेंट आहे आणि झाडांची अवस्था बघू शकता, पानगळती झाली आहे सगळीकडं. आणि जी गोष्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आली आहे इतक्या लांब, तर ती गोष्ट दाखवते तुम्हाला. तुमच्या सस्पेन्स, मी भरपूर सस्पेन्स दिला तुम्हाला, आता बघा तुम्ही. हे बघा आपलं नवीन घर बनतंय. हे तर आपलं बनून तयार आहे. आता हे राहिलं होतं त्यामुळे हे बनवतोय. आता ह्याच्यामध्ये आतमध्ये काम चालू आहे. आता इकडे बघा केवढा गराडा झाला आणि सोनूचा आंबा बघा किती छान फुटला आहे, किती गोड दिसतंय. आणि इकडे बघा अशोकाचं झाड, आंब्याची झाडं, सगळेला पानगळती झाली ऑलमोस्ट. आणि सगळा पसारा झाला इकडे बघू शकता. चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवते. अजून स्ट्रक्चर चालू आहे, भरपूर काम बाकी आहे. आणि इथं आमचा काळू बाबा झोपलाय, थंड आहे ना इथं. ते बाबू काकाने पाणी टाकलंय ना त्याच्यामुळे सगळं थंडावा निर्माण झाला, त्याला बसायला छान झालं. सावली पण इथं बरोबर इथं एवढी भागामध्ये. हे आता आपल्या घरात आपण जाणार आहेत ना, हे बघू शकता आतमधली. म्हणजे हा जो आपला रूम होता आधी आपण इथं सगळे बसायचो वगैरे, इथं हाच तोच रूम आहे. तर बघा बाबा हे कसं लावलंय, लागायचं एखाद्याला असं. काम चाललं तर इथे खिडक्या काढल्यात, तर कारण की इथे किचन बनवायचं आहे. तिथं आपला गॅस येणार आहे असा, आणि मग इथं सिंक येणार, इथं सिंक अख्खं. आणि मग इथं सगळं स्पेस आपण ठेवणार आहे बसायला सगळ्यांना, म्हणजे की किचनमध्ये जेवणासाठी वगैरे. आणि इकडे मांडण्या वगैरे करायच्या छानशा, आणि हवा येणार आहे भरपूर आता खेळती इकडं. इथं आधी आपलं अख्खं म्हणजे एवढं अख्खं सगळं किचन होतं, म्हणजे की अर्धं इथं किचन होतं, इथं किचन होतं इथं. तर आता ते आपण बदलतोय आणि ते तिकडे करतोय. आणि हा जो स्पेस आहे हा पूर्ण एक रूम केला आहे, जो की थोडासा चेंजिंग रूम म्हणून आम्ही करून टाकणार आहे. कारण की इथे वॉशरूम, इथे बाथरूम, इथे पण एक विंडो काढली आहे. कारण की इथं उजेडच येत नव्हतं, त्यासाठी पहिली एवढी छोटीशी होती. इथं आपला फ्रीज होता, त्याच्यासाठी आपण चेंज केलं आहे. आणि आत्ता हे बघा, हे ना पप्पांना लागलं म्हणून असं बॉटल घालून ठेवलेत. कारण की ते कोणाला पण लागू शकतं ना, आपल्याला लागलं तर दुसऱ्यांना लागून कशाला द्यायचे, म्हणून ते तसं सेफ्टीसाठी करून ठेवलं आहे. अजून भरपूर काम राहिलं आहे. आणि इथे तर अशा प्रकारे आपलं नवीन घर असं बनतं आहे. म्हणजे जुनंच घर आहे, पण आजीची आठवण, आजीची इच्छा होती की हे घर आहे ते तसंच ठेवायचं, त्याला फक्त पत्रा करायचा. तेच आम्ही करतो, पत्रा करतो. आणि थोड्याशा ज्या सुविधा नव्हत्या, म्हणजे की वॉश बेसिंग नव्हतं आपल्या घरामध्ये, सिंक नव्हतं. म्हणजे वॉश बेसिन होतं पण ते छोटं पडत होतं, आणि सिंक पण नव्हतं. भांडी घासायचा प्रॉब्लेम व्हायचा, आणि टॉयलेट बाथरूमचे दरवाजे खराब झाले होते, खूप प्रॉब्लेम झाले होते क्रिएट. त्याच्यासाठी आपण हे घर एकदम व्यवस्थित करायचं बघतोय. आणि आधी पाऊस पडला की तुम्ही बघितली होती दुर्दशा, अख्खं पाणी व्हायचं आणि काहीसुद्धा करता यायचं नाही. स्वतः होत आहे बऱ्यापैकी. आणि इथं आम्ही काहीसुद्धा कोणीसुद्धा लक्ष द्यायला नाही, म्हणजे डॅडी, मी, आई किंवा कोणी इथं थांबून करत नाही. सगळं जे घर आहे, जे इथे काम करतात ते, जे गवंडी काका आहेत ते जे काम करतात ते, त्यांच्या भरोसावरती अख्खं पूर्ण घर आहे. आणि त्याचबरोबर बाबू काका पण साईड बाय साईड बघतात ते. सो सगळी जबाबदारी त्यांच्यावरती, आणि ते कसं बांधणार आहेत त्याच्यावरती माझा रिव्ह्यू ठरणार आहे त्यांना. सो चला आता मी निघाली आहे विहिरीवरती, कारण की पप्पा बोलले चल विहिरीवरती, हिरवंगार आहे तिकडे जाऊन येऊ आपण. तर चलो. आता विहिरीवरती आले, विहिरीत पाणी बघू शकता, चांगलं पाणी बाबा. आता एवढं ऊन पडलंय तरी बी पाणी. मोटरला काहीतरी प्रॉब्लेम झाले होता आमच्या आत्ता, बाबू काकांनी एकदम नेट केला. काय बाबू काका, बाबू काका बिझी कामात.
तिकडे घास आहे ना त्याच्यामध्ये व्हिडिओ काढायला चालली. बघू आता कसं येतात. एवढं ऊन आहे मुलखाचं तर व्हिडिओ तर काही येतील माहित नाहीये. चला आता आम्ही जेवण वगैरे केलं. सकाळपासून ट्रॅव्हलिंग आणि ते घराचं थोडं बघितलं वगैरे. आता जेवण वगैरे मस्त झालं. आता मी निघाली मामाकडे. आजी आजोबांना जरा रस घेऊन जाते. खायला पण आणलंय त्यांना, पण म्हटलं थोडं थंड नाही का, आता ऊन खूप वाढलंय, टेम्परेचर खूप हाय झालंय. सो तर म्हटलं की त्यांना रस घेऊन जावा. तर बाबू काकांना सांगितलंय रस घ्या आता म्हटलंय. आता निघाणार, आता आजोबांकडे जाणार आहे, त्यांना भेटायचंय, आजीला पण भेटायचंय. लय ऊन आहे, लय ऊन आहे. प्रज्योत दादा गेलेत त्यांच्या गावी, म्हणजे त्यांच्या घरी गेलेत. तर त्यांना म्हटलं या तुम्ही घरी जाऊन, मी आहे तोपर्यंत. मग ते येतील आता त्यांच्या घरी वगैरे जाऊन. तोपर्यंत मी जाते माझ्या मामाकडे. हस जरा, हस हस गोड हस. अरे बरी ना तू? हो आहे बोल. फोटो कशाला काढते? फोटो कशाला काढते? मग माझी आजी नको आहे दिसायला. बघा आमची आजी बघा, व्हिडिओ चालू केला की लगेच पहिला डोक्या पदर. जे जे सांगितले ते सगळं खायला आणलंय. फक्त तुझी सुतारफणी भेटलेली नाहीये, बाकी सगळं आणलं. तिथं पकडतं मी. रस पण आणलाय तुला पहिला. हा गाडीत आहे. हो का, त्याला खायची बिस्किट बनवून त्याची गडबड. नाव काय तुमचं? बाळासाहेब तुकाराम भोसले. आणि उन्हातानाचं कुठं चाललंय एवढं? केस कापायला. अरे देवा, पण ऊन खाली शेड बांधली. बर. रानात काय चाललंय तुमच्या? रानात आता गहू झालाय काढून उन्हाला टाकलाय. बाकी काय राहिलं नाही, सगळं मोकळं झालंय. कुणी पण आपल्या इकडे मोळ किंवा म्हणजे फलटणला जात असेल किंवा इकडे पुसेगावला जात असेल तर दादांचं काय शंभूराजे रसवंती गृह आहे. तर सगळ्यांनी नक्की या एक दिवस आणि रसाचा आस्वाद घ्या. आत्ता माझा बलिदान मास चालू आहे म्हणून मी पिलेला नाहीये, पण मी माझ्या आजी आजोबांसाठी घेऊन गेले होते. तर सगळ्यांनी एक दिवस या आणि आस्वाद घ्या. बाबू काका बघा आमचे तिकडं वर चढून पाणी द्यायचं चाललंय. लय पाणी मुरत असेल ना बाबू काका? बिस्किट तरी आणायचं. बघा ही कला फक्त माझ्याकडे, म्हणजे ही फक्त गावाकडच्यांनाच कला माहिती असती. असं बोलवायची नाही. आता पळाले. तर फायनली अशाच प्रकारे आता मी निघते इथून, कारण की जी कामं होती पत्रा काय जे सांगायचं होतं डॅडीला त्यांचं सगळं सांगून झालेलं आहे. आणि आता निघते आता घरी, म्हणजे पुण्याला निघते, कारण की सकाळपासून इथंच गडबड चालू आहे आमची. आणि आता आहे आता पुढच्या म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट ट्रिपला येईल तेव्हा कळेल आपल्याला की नेमकं कुठपर्यंत घर होतंय, काय होतंय. तर चला पुढे बघूयात आता. बाबू काका तर मी आत्ता आली आहे मिरचीच्या रानामध्ये. हे काकाचं रान आहे आणि भयंकर अशा मिरच्या लागल्यात, खतरनाक आहे. आणि खरंच मळमध्ये पाणी नाही आहे, म्हणजे पाणी एवढा सोर्स नाही पाण्याचा, तरीसुद्धा एवढं मिरच्यांची झाडं हिरवीगार दिसणं हे खूप काय म्हणतात अशक्य काम शक्य करून दाखवलेलं आहे काकानी. खरंच एकदम आमचा काका प्रगतशील शेतकरी ठरलेला आहे. स्टार्ट.
सो मच, एवढं सुंदर आईस्क्रीम देता मला प्रत्येक वेळेस आले की. बाकी मजेत ना. आणि आपल्या मस्क मेलन फेस्टिवलसाठी सगळ्यांना इन्व्हाइट करा व्हिडिओमधनंच. आमच्याकडे मस्क मेलन फेस्टिवल आता चालू झालेलं आहे, तर सगळ्यांनी येऊन त्याचा आस्वाद घ्यावा. आपल्या भिवरीच्या शाखेवर. भिवरीच्या शॉपला, केकाच्या कोणत्याही शॉपला गेलं तरी हा मिळेल. पण आता मी भिवरीला आहे ना, म्हणून भिवरीच्या. तर अशाच प्रकारे मी आत्ता आले, म्हणजे रात्रीच्या बरोबर म्हणजे 11:30 वाजता आले तशी. आता वाजलेत 12, म्हणजे सगळ्या गप्पा टप्पा आईला सांगत चाललं होतं. आणि काकांनी मिरच्या दिल्यात, त्या काढून ठेवती येते कारण की त्याला पाणी सुटल म्हणून. प्रज्योत दादा गेले त्यांच्या घरी आणि आता मी माझा आवरती आहे. आणि अशाच प्रकारे मी गेले होते की आईस्क्रीमला. मला ऑन द वेमध्ये की आईस्क्रीम, त्यामुळे मी सारखेच जाते. आणि खरंच की आईस्क्रीमची टेस्ट इतकी छान आहे ना की आई म्हणा, सोनू म्हणा, डॅडी, माझी लक्कूसुद्धा आणि प्रज्योत दादांना पण सगळ्यांना भयंकर ती टेस्ट आवडली आहे तिघाची. सो मग तिथनं आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि मग निघालो. आणि आत्ता घरी आले. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर चॅनल जर काही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर कसं वाटतंय आपल्या गावाकडचं घराचा असा धप्पा, तो पण नक्की कमेंट करून सांगा. आणि चलो सगळ्यांना आता बाय.